नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 2 रेसिपी बघतो आहोत. तेही आता उन्हाळ्याच्या दिवसासाठी खास अशा. एक तर मस्त अशी थंड थंड लस्सी आणि दुसरी म्हणजे थंडगार मठ्ठा. दोन्ही रेसिपी इतक्या भारी आहेत आणि इतक्या टेस्टी लागतात ना. आणि खरंच या उन्हाळ्यामध्ये ना तुम्हाला काही ना काही पाहिजेच असतं. त्याच्यामुळे हे आपण नक्कीच बनवून खाऊ शकतो, पिऊ शकतो. पहिले तर मी इथे बघा मस्त असं इथे आता घरी लावलेल्या दह्यापासून आपण बनवतो आहोत लस्सी आणि मठ्ठा बनवतो आहोत. इथे तर पहिले आपण लस्सी बनवायला घेऊया. त्यासाठी पहिले काय आहे ते करायचं आहे, एका तांब्यामध्ये मी ना मस्त असं दही काढून घेतलेलं आहे. जेवढी घट्ट बनवायची असेल किंवा पातळ बनवायची असेल त्या हिशोबाने घ्या. आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी मस्त असं भरपूर असे आईस क्यूब. कुठेही पाणी बिनी वापरणार नाही आहे अजिबात, फक्त आईस क्यूब आपण वापरणार जेणेकरून त्याचा मस्त असं थंडावा येईल आणि इन्स्टंट पिण्यासाठी वगैरे ना खरंच खूप भारी आहे. त्यानंतर मोठे 2 ते 3 चमचे आपल्या आवडीनुसार किंवा घेऊ शकता तुम्ही. इथे पिठी साखर घेतलेली आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि व्हिस्कर असतो ना, व्हिस्करच्या साहाय्याने छान असं व्हिस्क करून घ्यायचं आहे हातानेच. मिक्सरला जर लावलात ना तुम्ही तर त्याचं ते पूर्ण पातळ असं होतं, जसं आपला मठ्ठा वगैरे असतो ना त्या हिशोबाने खूप लिक्विडी होते. आणि घट्ट असं पाहिजे असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ह्याच्यामध्ये व्हिस्करच्या साहाय्याने करा किंवा आपल्याकडे रवी असतो त्याच्या साहाय्याने आपण छान मिक्स करू शकता. छान घोटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. पिठी साखर घेतल्यामुळे ती पटकन विरघळते, मिक्स होते पटकन. जर तुम्ही डायरेक्ट मोठी साखर जर आपली घरातली नॉर्मल जी असते साखर ना ती घेतलात ना तर थोडंसं ती वितळायला टाईम जाईल. बाकी नाही, पिठी साखर घेतला तर लगेच होते मिक्स. आणि ते छान मिक्स झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी मस्त असं बारीक चिरलेलं म्हणजे आपण त्या ड्रायफ्रूट चॉपरमध्ये ना चॉप करून घेतलेलं आहे मस्त असं काजू, बदाम, पिस्ता असे. तेही छान बारीक चॉप करून घेतलेलं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर इथे बघा मस्त अशी आपली इथे घट्टसर इथे तयार झालेली आहे लस्सी. छान सर्विंग बाउलमध्ये इथे ओतून घेते आहे. आणि वरतून पुन्हा आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत पुन्हा ते ड्रायफ्रूट्स जे चॉप करून घेतलेले आहेत छान असं चॉपरमध्ये. छान पातळ स्लायसेस येतात त्यामुळे मस्त वाटतं ते. आणि त्यांचे पातळ जे स्लायसेस असले ना ते खायला आपण चमच्याने वगैरे जरी खाल्लं ना तरी प्रत्येक म्हणजे चमच्यामध्ये पण स्कूपमध्ये येते ते आणि खरंच खूप भारी लागतं. आता आपलं झाली लस्सी. आता आपण बनवतो आहोत मठ्ठा. त्यासाठी काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ना थोडीसा पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर 1 हिरवी मिरची आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा. थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ना बाकीचं जे दही होतं ना ते मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लागलं तर टाकू शकता किंवा नंतर मिक्स केलात तरीही चालेल. आणि ते आपण झाकण लावून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पुदिना आणि मिरचीचा तिखटपणा थोडासा जो असतो ना स्पायसीनेस तो त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्सरला कसं लावल्यामुळे ना छान दह्यामध्ये मिक्स होऊन जातो. त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून वगैरे इथे घेतलेलं आहे. आणि मठ्ठा म्हटलं की थोडासा तो लिक्विडीच असतो आणि त्याच्यामध्येच तो पियायला वगैरे छान वाटतं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे. अशा पद्धतीने जर फ्रेश बनवून पियालात ना तर खरंच खूप भारी वाटतं, खूप मजा येते आणि खरंच शरीर छान फ्रेश थंड होऊन जातं आपलं शरीर. इथे अजून थोडंसं बारीक चिरलेला पुदिना टाकलेला आहे आणि फाईनली चॉप केलेलं मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडंसं मी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकलेली आहे इथे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव करायचं आहे जेणेकरून मीठ व्यवस्थित लागेल. आणि मस्त इथे इतका तोही छान लागतो ना आणि आपलं शरीर असं छान मस्त थंडगार होतं ना. आणि थोडेसे पाहिजे त्याच्यामध्ये आईस क्यूब तुम्ही ॲड करू शकता, पाहिजे असेल तर हे करू शकता किंवा फ्रीजमध्ये डायरेक्ट ठेवलात ना असं थोडा वेळ अर्धा तास वगैरे, अर्धा 1 तास आणि त्याच्यानंतर पियालात तरीही चालेल. मी आता इन्स्टंटली घेतलं आहे बनवून, लगेच पियायचं होतं त्याच्यामुळे थोडंसं आईस क्यूब टाकलेलं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण सर्विंग बाउलमध्ये इथे काढून घेऊया. मस्त इथे ग्लासामध्ये इथे सर्व करते आहे छोटे. हा मठ्ठा तुम्ही जेवणानंतर पिया किंवा दुपारच्या टायमाला. आता थंडी तर गरमी तर खूपच वाढलेली आहे त्याच्यामुळे तो नंतरही कधीही कोणत्याही टायमाला पियालात ना तरी तो आपल्या शरीराला थंडावाच देणार. त्यासाठी मस्त इथे आपला मठ्ठा तयार झालेला आहे. वरतून मस्त असं पुदिन्याने गार्निश केलेलं आहे. आणि कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, ही रेसिपी, या दोन्ही रेसिपी तुम्हाला जर आवडल्या असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.